तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर झाला का चहा पाणी? माझा झाला. तर आता सकाळ सकाळ म्हणलं चला आंघोळ आंघोळ वगैरे झाली आणि बानूचे कपडे ही धुतली ना, नाही का, मुतारीची हे असते ती. आपण स्वच्छ ठेवलं तर लेकरू स्वच्छ राहतं, बरोबर आहे का नाही? आपण स्वच्छ ठेवलं तर आई म्हणते लगेच म्हणत की आता काय करणार, तिला हगीच मी वापरू शकत नाही कारण एवढं माझ्याकडं भांडवल नाही. आणि ज्या ताईंनी दादांनी मला मदत केलेली आहे ते मी अजून तसंच ठेवलेलं आहे बरं का भावा बहिणींनो. कसं आहे माहिती आहे का, अजून यूट्यूबचं तर काय मला समजना पगार होतोय नाही होतोय. म्हणजे कसं की आता 4-5 म्हणजे 2 वर्ष झालं कंप्लीट मी बनवते, 2-3 वर्ष लागलं. तर त्या ताईंनी दादांनी मला मदत केलेली आहे, मी ती तसंच ठेवलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, मी तसंच ठेवलं तर हो का. कारण ज्यासाठी आपल्याला त्यांनी खर्च केला का नाही त्याच्यासाठीच आपण ते उपयोगीला केला पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर मी माझ्या घरात कितीही कमी आलं ना तरी पण मी ते पैसे खर्च करत नाही. आणि राहिला सवाल, आता मी कामाला जातेच की, पण तिथं हेडं बनवू शकत नाही. कसं आहे, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आणि तुम्ही तर म्हणता ना ताई तू कामाला आता नवीनच लागली आणि तिथे हेडं बनवलं तर काढून टाकतील असं तसं, म्हणजे कमेंट येतात चांगल्या. मग मी तुमचं ऐकत असते म्हणून मी तिथं काही हेडव काढत नाही. आणि तसं बी मी विचारलं होतं भावा बहिणींनो की मी हा दादा इथं हेडव काढू का मावशी? तर त्या काय म्हणल्या, नाही बाया म्हणले आमच्या घरची ही बघते ती म्हणते बघू थोडं, म्हणजे आता तुम्ही नवीनच आहे तवरच का असं तसं म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं. आपण पण त्यांचं ऐकलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? प्रत्येक गोष्ट आपण नाही आपल्याच मनाचं केलं तर काय उपयोगीचं आहे, बरोबर आहे का नाही? तर चला, त्यानं म्हणलं तुम्हाला दाखवावं. मी आज म्हणजे काल काढून आणलं होतं कामावून येताना, काल काढून आणलं. म्हणलं यूट्यूबच म्हणते ते याच्यातनं फोन पेऊन नाही का, कुणी पण कुठं पण जाईन माझ्याकडून चुकून म्हणून म्हणलं आपल्या घरात आणून ठेवावा, बरोबर आहे का नाही? तर बघू आता ती आहे तर 2,500 रुपये, बरोबर आहे का नाही? तर 2,500 आहे तर आता मी इटभटीवरली उचल घेणारच आहे. तर त्याच्यात मी 3 कामं करणार आहे. 3 कामं करणार. काय करणार आहे? पहिली गोष्ट, नाही 4 करणार आहे. पहिलं जे बरं बरं येतं तेच खरं आहे म्हणते ती बरं का. 4 कामं करणार आहे मी, तुम्हाला सांगते. तर 4 कामं मी काय करणार आहे. पहिली गोष्ट, मी घर म्हणजे सिमेंटात घर नाही बांधणार, पत्र्याचं शेड मारणार 10-1 हजारापर्यंत छोटंसं बांधण्यासाठी. दुसरी गोष्ट, मी भाजीपाल्याचा व्यवसाय आईला आणि वल्लाला टाकून देणार आहे, बरोबर आहे का नाही? ती त्यांची ते करून खातील. आता मी तरी बानूला घेऊन तरी तिकडे इटभटीचं केलं. कसं आहे माहिती आहे का, आपण कष्ट केलं तरच पुढचं काही गोष्टी आपल्याला ते मिळतात. मग काय थोडासा तरस पडला म्हणून काय झालं, त्याला मेहनत करावंच लागते. आणि मी मेहनत करणं कधी सोडणार नाही. जोपर्यंत माझा हात पाय चालतात ना तोपर्यंत मी कधीच चालणार नाही. तर ही दुसरी झाली. तिसरी गोष्ट तर मी बानूचा दवाखाना परत चालू करणार आहे. म्हणजे आता मला घेणं होत नाही. 8 वाजलं, आईचा मोबाईल आहे. तर तिसरी गोष्ट तर मी घेणं माझ्याकडून होत नाही लवकर. कारण कसं आहे माहिती आहे का, मी 5 मिनटं करते त्याला अर्धा एक म्हणजे 2 तास तर कंप्लीट करायला लागतो. म्हणून मी ते माझ्याकडनं तेवढं होत नाही. कसं आहे माहिती आहे का, अन्वीला उठवायचं, तिचं चेहरा म्हणजे तोंडातनं घाणी वगैरे येते ना ते पुसायचं, उठायचं, पहिलं बाहेर जाऊन यायचं. मग अन्वीलाचा घ्यायचा 5 मिनटं, तिथनं परत बानूची सुसू केलेली कपडे ही सगळी वाळू घालायची, काही धुवायची. मग बानूला मी तिथनं आंघोळ करायची. म्हणजे असतात प्रत्येक गोष्टी. आता आई पण करते आणि मी पण करते, बरोबर आहे का नाही? आणि चौथी गोष्ट की मला यायला जायला गाडी नाही, मला कुठे येते, बरोबर आहे का नाही? तर अन्वीसाठी, अपंग या माणसासाठी कुटी ही येणार आहे लवकरच, आनंदाची गोष्ट आहे. तर ती बानूला काय चालवता येणार नाही. आणि बानू त्यात आरामशीर ती असं एक खोक असतं त्याच्यात बसू शकते, म्हणजे त्याला बेल्ट वगैरे सगळं असतं. तर अन्वीसाठी ते पण मी खटाटप केलेली आहे, सगळे केले. आणि लाडक्या बहिणीचं पण केलेलं आहे मी. आणि ते तर मेसेज आलंच मला, म्हणजे अजून काही भेटलं नाही, फक्त मेसेज आला आहे. तर बानूसाठी आनंदाची गोष्ट आहे की बानूला कुटी भेटणार आहे.
नवीन म्हणजे नाही का अपंग या माणसांसाठी तर ती कुटी मलाच चालवावं लागणार आहे, कारण अन्वी चालू शकत नाही. आणि तर अन्वीला मी त्याच्यात बसून आरामशीर कुठं पण नेऊ शकते, आणि तसे पण मला ती कुटी पहिली पण येते. आणि अपंग या माणसाची कशी ती वेगळीच असते, त्यासाठी आता मलाच अपंग व्हावं लागणार आहे. मग काय तर म्हणजे अन्वीला तर कुठं न्यायचं म्हणलं ना लय अवघड होतं ना, तर अन्वी अशी घेतली ना तर पाय तिचं खाली लावून देतं. मग तिला घेणं लयच मुश्किल झालंय आता म्हणजे वरच्यावर. आधी बारकेपणी मी तिला सहज पळवत होती, पण आता तिला कुठंच हालचाल करता येणार. जर तिला न्यायचं म्हटलं ना ही माझ्या अख्खी शरीर दुखतं, कारण असं करावं लागतंय मला. आणवे पूर्ण इतवर जाते माझ्या. मग त्यामुळे ही सगळं दुखतं, मी पण आजारी पडते ती पण आजारी पडते. मग त्यासाठी ती बानूसाठी आनंदाची गोष्ट आहे, तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासाठी तर लय आनंदाची गोष्ट आहे बाबा. की फुल नाही फुलाची पाकळी तिथं तर आपल्याला चहा पाण्यासाठी द्यावाच लागणार आहे, बरोबर आहे का नाही. तर म्हणून आम्ही त्या दिवशी करमाळ्याला गेलते. करमाळ्याला तिथं फॉर्म भरला. मध्ये काय म्हणतात ती गॅबडममध्ये काय म्हणतात काय मला मग येत नाही ती. त्याच्यामध्ये मी फॉर्म भरला. तर अन्वीचं त्याच्यात नाव नोंदवलं. त्याच्यात सहित तिच्या बापाचं, तिच्या आज्याचं, आज्याच्या बापाचं, असं भरपूर काही गोष्टी. आता ती तिकडल्याच आहेत म्हणल्यावर तिकडलं डिटेल लागणार आहे सगळे. आणि कसं आहे माहिती आहे का, मी डिटेल गोळा केली. आता मला एक डिटेल आणायसाठी त्याच्या दारात जावंच लागणार आहे त्या कुत्र्याच्या. पण कसं आहे माहिती आहे का, लेकरांसाठी आपण लाज सोडायची जायचं. मग काय तर ती काय आहे की म्हणजे उत्मनीचा दाखला ती इथला नाही लागत, तिकडला लागतोय. आणि तिकडं उत्मनीलाही त्यांनी तयारी केलेली आहे त्या, म्हणून बघू आता काय होतंय. ही म्हणते दिराला इचरावं लागल बघा, तिला माहिती आहे की सगळी कशी आहेत म्हणून. देवपूजा नैवेद्य झाली आज. आज बसली व्यवस्थित. कसं आहे माहितीये का, बरं वाटत नाही, तिची पण तब्येत ठीक नाही. तिला काय झालंय काय माहिती, टेन्शन आले. तर बघू आता काय होतंय काय नाही. तर चाललेच माझे पण खटाफोटे. आता मला तर कामाला जायचंय आता. कसं आहे माहिती आहे का, आपण 200 रुपये का मिळवायचं होय ना, 300 रुपये का मिळवायचं होय ना, जिथं आपल्याला 100 रुपये देतात ना तिथं पण करायचं. आपण नाही म्हणायचं नाही, डोलवायचं नाही. म्हणून मी त्या गोष्टी सगळ्या करत असते. कोणी मला सांगितलं ना ही बाथरूम धू तुला 50 रुपये देते, 10 रुपये देते, तरी पण मी करते काम ते. कारण आपल्याला लाज नाही बाई कशाची. आपण लाज तर सोडली तर खायला मरल की. तर चला जाऊ द्या. तर बानूसाठी खुशीची गोष्ट आहे, पण त्याला वेळ लागणार आहे बरं का भाऊ बहिणींनो. कारण मी आता तर डॉक्युमेंट्स तयार केलेत, अजून द्यायचेत मला. म्हणजे दिलेत काही अर्धे आणि एक राहिलंय मेन. तर बघू आता, जाणार आहे मी कामाला जाणार आहे आणि मग तिकडे जाणार आहे. कधी तिथं आज माझा मुक्काम पण पडू शकतोय. तर बघू आता, मी कुठं तर जाऊ शकत नाही. म्हणजे आता नाव घ्यायला नको, कारण सगळे माझे भाऊ बहिणी आमची गणगत हेडं बघतात. तर आहे माझी एक मैत्रीण तिथं, तिच्या इथं राहायचं आणि आपली कामं करून घ्यायची. तर चला, हेडेवावला असला तर नक्कीच लाईक करा. आणि बानूची गाडी नक्कीच तुम्हाला मी दाखवणारच आहे लवकरच. तर बाय सगळ्यांना.